महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबवण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे। या अभियानाच्या माध्यमातून मंडळ सर्कल स्तरावर नागरिकांना थेट सेवा देत त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर बाळापूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामीण आमदार राम भदाने यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। सदर हे शिबिर वैशाली हिंगे अप्पर तहसीलदार धुळेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे। शिबिरात सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, विविध दाखले तसेच शेत जमिनी संदर्भातील तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात आला आहे। अनेक नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांना यावेळी मार्गी लावण्यात आले असून प्रशासनाच्या या उपक्रमाचं सर्वत्र स्वागतही करण्यात येत आहे। या शिबिरामुळे नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत नसून एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध झाल्याने वेळ व श्रमाची मोठी बचत होत आहे। महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे शासन सेवा लोकांच्या दारापर्यंत पोहोचत असल्याचं समाधान देखील नागरिकांनी व्यक्त केलं आहे। या शिबिरात 155 चे उतारे तसेच वारस नोंद, वारसा उताऱ्याचे वितरण करण्यात आला आहे। त्यामुळे अनेक नागरिकांची प्रलंबित कागदपत्रे त्वरित मिळाल्याने त्यांना मोठा दिलासाही मिळाला आहे। लोकांच्या या अडीअडचणींना, समस्याला वाचा फोडण्यासाठी कोणी पुढे सरसावत नव्हतं। आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी 1.25 वर्षापूर्वी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी झालो आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातल्या मानव जनतेची सेवा माझ्या हातून झाली पाहिजे ही संकल्पना घेऊन, हा आशीर्वाद घेऊन मी आज इथे काम करतोय। आज अनेक प्रकारचे आम्हाला आता शहराच्या रस्त्यांमध्ये काउंट केलं जातं, पण शेतकऱ्यांचा आम्हाला जो फायदा मिळायचा होता तो मिळत नाही। उद्याच्याला आम्हाला पंचायत समितीच्या माध्यमातून, ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून जे विहिरी गोठे मिळायचे ते शहरामध्ये आल्याच्यामुळं, शहरामध्ये नगरपालिका हद्दामध्ये आल्यामुळे ग्रामीण भागातल्या कुठल्याच प्रकारच्या सवलती, योजना या आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना मिळत नाही। वरकडे असेल, बाळापूर असेल, अनेक गावांना त्याचा प्रॉब्लेम आहे। 12-13 गावं या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आमच्या ग्रामीण भागात समाविष्ट झालेले आहेत। पण अजून पण मॅडम इथे सर्वसामान्य लोक हे शेतीच करतात, त्यांचा मूळ धंदा हा शेतीचा नाही आणि दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी तिथं निर्माण होतात। आपण बघतो ज्या घरामध्ये नवीन सुना मुली या लग्न करून आल्याच्या नंतर त्यांचं रेशन कार्ड मध्ये नाव अपडेट झालं पाहिजे। उद्याच्याला महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये त्यांना मोफत तिथं उपचार झाला पाहिजे, ही भावना सर्वसामान्य लोकांची तिथं असते। आणि मग जी नवीन मुलगी सून म्हणून त्या घरामध्ये येते आणि 1-2 वर्षामध्ये जर तिला बिचारीला बाळंतपणासाठी जर काही मदत लागली दवाखान्याची, मग तिच्या घरचा नवरा, तिचा सासरा किंवा तिचा भाऊ हा दिवस रात्र तिथं तहसील कार्यालयाचे चक्रा मारतो आणि चक्रा मारून मारून आम्हाला रेशन नाही मिळालं चालेल, कोटा नाही मिळाला चालेल, पण एनपीएक्स मध्ये का असेना आमचं नाव तिथं घ्या, जेणेकरून आम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा 5 लाखापर्यंतचा जो आरोग्याचा विमा आहे तो तरी मोफत तिथं झाला पाहिजे। आणि महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान हे अभियान राबवले जाते। याद्वारे सर्व तलाठी, मंडळाधिकारी, गावातल्या सर्व अडलेल्या ज्या कामं असतील, जी कागदपत्र असतील त्याचा आम्ही ते स्टॉल लावून वितरण करीत असतो। त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांच्या अडचणी सोडवत असतो। आणि या ठिकाणी आज माननीय आमदार साहेब, ग्रामीण आमदार साहेब यांनी भेट देऊन सर्वांना चांगले मार्गदर्शन पण त्याबद्दल केलेले आहे। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जवळपास 101 याचे दाखले, त्यानंतर 155 चे उतारे, वारसाचे उतारे हे वितरित केलेले आहेत। धन्यवाद।